असं आहे की काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना याच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस बसून एकत्रित चर्चा करून आम्ही महाविकास आघाडीचा निर्णय करू असं ठरलं. आम्हाला असं कोणी सांगितलेलं नाही, पण विलिनीकरण अजितदादांच्या निधनानंतर पूर्णपणाने चर्चा थांबलेली आहे. आता चर्चा पुढे जाणं शक्य नाही. सभेचे सदस्य या सगळ्यांचा आग्रह आहे की पवारसाहेबांनी दिल्लीत असणं महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी त्यांची निवड करायची ही भूमिका आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची आम्ही त्यांच्या कानावर घातली. त्यांनी आणि काँग्रेस पक्षाने आणि आमच्या पक्षाने एकत्रित बसून लवकरात लवकर आज 1-2 दिवसात म्हणजे काल किंवा आज असा निर्णय करूया. एकत्रित बसून सर्वांना विचारून योग्य तो निर्णय करू असं त्यांनी आम्हाला काल सांगितलं. नाही, असं आहे की काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना याच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस बसून एकत्रित चर्चा करून आम्ही महाविकास आघाडीचा निर्णय करू असं ठरलं. आदित्य ठाकरेंचंच बरोबर आहे, कारण अजून निर्णय झालेला नाही ना. निर्णय झाल्याशिवाय आणि आम्ही तरी कधी कुठे सांगितलं की निर्णय झाला आहे. आम्ही आमची भूमिका सांगण्यासाठी उद्धव ठाकरे साहेबांची भेट घेतली आणि त्यांनी मी कालही सांगितलं की त्यांनी असं सांगितलं की महाविकास आघाडी एकत्रित बसून निर्णय करेल. आमच्या पक्षाच्यापेक्षा पक्षातल्या सगळ्याच कार्यकर्त्यांची अशी आग्रही भूमिका आहे की पवारसाहेब दिल्लीत असणं महत्त्वाचं आहे, विशेषतः महाविकास आघाडीसाठी आणि खास करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी, आणि म्हणून आम्ही त्यांना ती भूमिका सांगितली. नाही, हा विषय त्यांच्याकडे झालाच नाही, परंतु विलिनीकरणाची चर्चाच आता नाही आहे. विलिनीकरणाचा आता प्रश्नच उद्भवत नाही. ज्यांच्यावर चर्चा केली ते आज नाही आहेत दुर्दैवाने आपल्यात, आणि त्यामुळे विलिनीकरणाची कोणतीही चर्चा चालू नाही किंवा आता विलिनीकरण होण्याचा प्रश्नच नाही. मला याच्याबद्दल खात्रीशीर माहिती नाही आहे, त्यामुळे मी त्यावर बोलणार नाही. आमची भूमिका आहे की पवारसाहेबांनी पण महाविकास आघाडी एकत्रित असेल तर विधान परिषद किंवा त्यानंतरची राज्यसभा यातही काही अडचण येईल असं मला तरी वाटतं. आम्हाला असं कोणी सांगितलेलं नाही, पण विलिनीकरण अजितदादांच्या निधनानंतर पूर्णपणाने चर्चा थांबलेली आहे. आता चर्चा पुढे जाणं शक्य नाही आहे आणि आम्ही आता चर्चाही कुणावर करत नाही. त्यामुळे दोन्ही बाजूच्या भावना काय आहेत याला शेवटी सगळ्यांना समजून घेणारा नेताच आता नसल्यामुळे विलिनीकरणाची चर्चा पूर्णपणाने थांबलेली आहे आणि आता इथून पुढे विलिनीकरण होण्याची शक्यता नाही. उभाट्यामधून कोणी काही विरोध केला आहे असं मला वाटत नाही. शेवटी पक्षाची स्वतःच्या सध्या सिटिंग असणाऱ्या सदस्यांबद्दल पुन्हा पक्ष नेतृत्वाने मागणी करणं हे काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही. जे त्यांच्यासाठी आहे तेच आमच्यासाठी आहे. त्यामुळं त्यांच्याकडून आमच्या कुठल्या नावाला विरोध झाला किंवा त्यांना वेगळे काही आक्षेप होते असं मला वाटत नाही. आमची भूमिका स्पष्ट आहे. विलिनीकरणाची चर्चा अजितदादांच्या आग्रहाने सुरू झालेली होती, पण ती पूर्ण झाली नाही. अजितदादांचं निधन झालं, त्यामुळे आता विलिनीकरणाची चर्चा कुठे होण्याची शक्यता सुतराम नाही आणि विलिनीकरण हा प्रश्न आता पूर्णपणाने बाजूला गेलेला आहे. त्यामुळं आमच्या दोन्ही मित्रपक्षाला याबद्दल आता काही शंका आहे असं मला वाटत नाही. माझी अपेक्षा आहे की महाराष्ट्र सरकारने, गृह खात्याने पारदर्शी चौकशी करावी. टेक्निकल चौकशी जी आहे, म्हणजे ब्लॅक बॉक्स मिळाल्यावर त्यात काय झालं काय नाही, ही एक चौकशी. ॲक्सिडेंट कसा झाला कळायला, पण जे रोहित पवार यांनी दुसरे आक्षेप घेतलेले आहेत, म्हणजे पायलट बदलला का, तो पायलट बदलला तर मग पायलटच्या कॉल रेकॉर्डची हिस्ट्री काढणं, त्यांचा कोणाशी कॉन्टॅक्ट झाला याच्याबद्दल तपशील करणं, ज्याचा जो पायलट चालवायला होता ॲक्च्युली तो का तिथं आला, आणि तो आला असेल तर मग त्याचे मागच्या 2-3 महिन्यात त्याला कोण भेटलं, त्याच्याशी कोणी चर्चा केली, याविषयी देखील जरा तपशील काढावा. म्हणून CIDकडे मला वाटतं हा तपास चालू आहे आणि ते याच्या खोलात लवकर जातील अशी माझी अपेक्षा आहे.
आणि सरकारने देखील खोलपर्यंत तपास करावा, कारण एवढ्या मोठ्या नेत्याचं निधन झाल्यानंतर सरकारने याच्यात जी काही महाराष्ट्राच्या मनात शंका आहे, तो गैरसमज असेल तर तो पूर्णपणाने दूर करायचा प्रयत्न केला पाहिजे. रोहित पवारांनी ते माहिती तुम्हाला दिलेली आहे, त्यावर त्यांनी अशी भूमिका घेतली असेल तर त्याविषयी देखील जो ओव्हर कॉन्फिडन्स काही लोकांचा आहे त्याबद्दलही सरकारने अजून तपशिलात जाऊन अभ्यास केला पाहिजे, तपासणी केली पाहिजे, शोध घेतला. असे काही गंभीर मुद्दे पुढे आलेले आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या मनात एक प्रचंड मोठी शंका निर्माण झालेली आहे आणि ती शंका निरसन करण्याचा प्रयत्न सर्व तपास यंत्रणा करतील अशी आमची अपेक्षा आहे. शंका जर महाराष्ट्राच्या मनात राहिली तर मात्र हे योग्य नाही. त्याविषयी मग आणखी पुढं वेगळ्या पद्धतीने पावलं काही लोक उचलतील. एक्झॅक्ट मुद्दे मिळाले की मला वाटतं ॲक्शन होईल. त्यामुळे त्याचं कन्फर्मेशन काही गोष्टींचं होणं आवश्यक आहे. कन्फर्मेशन सरकारी यंत्रणांनी केल्यानंतर रोहित पवार जे मुद्दे मांडतात त्याचंही सरकार कन्फर्मेशन जर केलं तर मग त्याप्रमाणे ते सरकारची यंत्रणा पुढची पावलं उचलेल असं मला वाटतं. ते आता रोहित पवारांनी आपल्याला माहिती दिलेली आहे. आम्ही महाविकास आघाडीचे घटक आहोत. महाविकास आघाडी एकत्रित बसून निर्णय करेल आणि काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरे साहेबांचा शिवसेना पक्ष आणि राष्ट्रवादी हे एकत्रित बसून एकमुखाने निर्णय घेतील असा मला विश्वास. असं आहे की डान्स बार बंद झाले का ही अजूनही शंका आहे. अनेक ठिकाणी बेकायदेशीरपणाने किंवा नियमात बसून डान्स बार चालवण्याचे उद्योग काही लोक करतात. निर्भयाच्या वाहनातून मद्यधुंद व्यक्ती येणं हाही निर्भया व्यवस्था जी आहे त्याचाच म्हणजे कशी आहे निर्भया व्यवस्था, भक्षकच निर्भया व्यवस्थेत बसत असेल तर सरकारने विचार केला पाहिजे की आपलं राज्य कसं चाललंय.